नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, जिल्हा परिषद आणि समिती सार्वजनिक निवडणूक आणि या निवडणुकीच्या ड्युटीसाठी आम्ही निघालेलो आहोत। हे आमचे मित्र निलेश फोंडेकर पाठीमागे बसलेले आहेत बघा, वाघमोडे सर। तर आम्हाला ड्युटी लागलेली आहे यावेळी खारेपाटण। आणि गेल्या वर्षी म्हणजे ज्यावेळेस लोकसभेला आम्हाला लागली होती गोवा साईडला आणि ह्यावेळेस लागले इकडे रत्नागिरी साईडला, म्हणजे बांदा टू चांदा अशी आम्हाला दोन्ही वेळेस जिल्ह्याच्या बाउंड्रीवरतीच ड्युटी लागलेली आहे। तर जाताना सर्व बसचा प्रवास वगैरे ते तुम्हाला मी सर्व ड्युटी वगैरे कसं काय असतंय ते तुम्हाला या व्हिडिओतून दाखवतो। हे पहा मित्रांनो, तहसील तथा कार्यकारी दंडाधिकारी कणकवली, आता या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत। पुढे तुम्हाला सर्व दाखवतो। तर हे पहा मित्रांनो, टेबल क्रमांक 2 जिल्हा परिषद गट 04 ते 08 खारेपाटण या ठिकाणी आता आम्ही सर्व साहित्य वगैरे घेणार आहोत आणि या ठिकाणावरून आम्ही खारेपाटणला जाण्यासाठी बसने जाणार आहोत। तर मित्रांनो, हे आहेत आमचे सावंत सर। सावंत सर, कुठे आले तुम्हाला ड्युटी कुठे लागली? नशिबाचा पासा माझ्या बाजूने पडला आज मी राखीव मध्ये आहे। अरे वा वा वा, केंद्राध्यक्ष आहेत की? होय ना। हे पहा मित्रांनो, सर्व साहित्य सर्व शिक्षकांनी घेतलेलं आहे आणि आता सर्व ते साहित्य चेकिंग करत आहेत। त्यामध्ये इलेक्शनसाठी लागणारं आवश्यक असं सर्व साहित्य आहे। त्यामध्ये कोणतं साहित्य आहे नाही ते सर्व शिक्षक चेक करत आहेत, कारण ते या ठिकाणावरूनच परत कलेक्ट करावं लागतं, म्हणून सर्व पहा। तर सर्वच पहा, लोकशाही राज्यामध्ये आपण राहतो, त्यामुळे सर्वच शिक्षक अगदी आनंदाने ड्युटी करतात। कठीण असते ड्युटी, परंतु आनंदाने करतात। हे केंद्र प्रमुख आहेत वाघमोडे सर। सर, कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? आमचे केंद्र प्रमुख आहेत कदम सर। त्यानंतर हे राठोड सर आमचे आभारलेवले दिसतेच बघा, हे केंद्र प्रमुख आहेत कदम सर आमचे। काय अंदाजे रेषा मारते की काय? सगळे बरोबर आहे। हे पहा, सर्व पोलीस प्रशासक सुद्धा सज्ज झालेला आहे। बरेचसे पोलीस, होमगार्ड नाशिक, ठाणे या ठिकाणावरून आज इलेक्शनच्या ड्युटीसाठी आलेले आहेत। हे पहा, सर्व सज्ज झालेले आहेत। तर हे पहा, आता सर्व साहित्य घेऊन आम्ही निघालेलो आहोत। आता बस बाहेर आहेत आणि बसने बसून अगदी आनंदाने प्रवास करत करत आम्ही आमच्या केंद्रावरती जाणार आहोत। हे पहा, आम्ही आता सर्वजण सर्व साहित्य घेऊन बसकडे निघालेलो आहोत। हे पहा, सर्व शिक्षक प्रत्येकाच्या हातामध्ये बॅगा वगैरे आहेत, साहित्य आहे, बॅलेट युनिट वगैरे सर्वच आहे। हे पहा, सर्व साहित्य, पोलीस कर्मचारी आणि ह्या पहा सर्व बस पार्किंगसाठी लावलेल्या गाड्यासुद्धा आहेत। तर आता बसने जायचं आहे। तर हे पहा, नांचे सर हे दुसऱ्या गाडीमध्ये आहेत। त्यानंतर हे सर्व बघा, प्रशासक सर्व तयार झालेलं आहे, सज्ज झालेलं आहे। या सर्व बस आहेत, या सर्व बसेस कणकवली तालुक्यामध्येच आहेत। तरी पहा, ही गाडी आमची आहे। खारेपाटण म्हणजेच तालुक्यामधील शेवटचं टोक। पहा, सर्व बसेस अगदी सज्ज झालेल्या आहेत पहा निघण्यासाठी। पोलीस प्रशासक बंधू पहा, आता या ठिकाणावरून बस सुटणार। बसमधला सुद्धा तुम्हाला प्रवास दाखवतो। हे पहा, आम्ही मतदान ड्युटीला जात आहोत। तर तुमचं असं काय? हां परत काढ। पहा, आमची बस निघालेली आहे खारेपाटण केंद्रावरती जायला। सर्व शिक्षक आणि सर्व कर्मचारीच आहेत। हे पहा, अगदी टोकाचं सेंटर आहे चिंचवली। आधी या सेंटरवरती सोडणार आणि नंतर आम्ही खारेपाटणला येणार। तर हे पहा, या ठिकाणी आता 3 पथक उतरत आहेत। ते 3ही पथक या एकाच शाळेमध्ये आहेत, कारण या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे, मतदान जास्त आहे, त्यामुळे याच हायस्कूलला 3 पथक आहेत आणि खाली 2 पथक आहेत। तर हे पहा, टिफिन बॉक्ससुद्धा आम्हाला या ठिकाणावरून देतात, कारण आता दुपारचा वेळ आहे। आज जेवण वगैरे करून नंतर आम्ही सर्व तयारी वगैरे करतो आणि या ठिकाणी संध्याकाळचं जेवण आम्हाला देतात। तर हे पहा, आम्ही आता शाळेमध्ये पोहोचलेलो आहोत। हे पहा, सर्व तयारी आता आम्ही करणार आहोत। हे पहा, आम्हाला दिलेला हॉल पहा, खारेपाटण हायस्कूल अतिशय सुंदर अशी शाळा आहे।
आणि खूप मोठी शाळा आहे. हे पहा, गेट पहा किती सुंदर आहे. अगदी निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेली ही शाळा आहे. ज्युनियर कॉलेजसुद्धा आहे. हे पहा, आता आम्ही थोडीशी तयारी करायला घेतलेली आहे. हे पहा, 4:11 खारेपाटणला ड्युटी आहे. हे पहा, सर्व तयारी वगैरे केलेली आहे. मतदान केंद्राबाहेर जाण्याचा मार्ग, मोबाईल वापरण्यास बंदी असते. मतदान केंद्रात जाण्याचा मार्ग, केंद्र क्रमांक, त्यानंतर पुरुषांची रांग, इथे एक्झिट बाहेर आणि इथे प्रवेश. त्यानंतर आतमधली तयारी पहा, बऱ्यापैकी तयारी झालेली आहे. हे मतदान अधिकारी 1, 2 आणि 3 या ठिकाणी मतदान कक्ष आणि इथे मतदान केंद्राध्यक्ष. बऱ्यापैकी तयारी झालेली आहे. हे पहा, आता आमची ड्युटी वगैरे करून झालेलं आहे. सर्व पॅक केलेलं आहेत मशिनी वगैरे. आणि आता या ठिकाणावरून आम्ही परत तहसील कार्यालयाला जाणार आणि त्या ठिकाणी जमा करणार. तर तुम्हाला जातानासुद्धा बसचा प्रवास आणि त्या ठिकाणची सुद्धा जमा करतानासुद्धा किती गर्दी असते तेही तुम्हाला दाखवतो पुढे. आम्ही आता आमच्या मतदार केंद्रातून खारेपाटण मतदान केंद्रामध्ये आलेलो आहोत. इथं माझे मित्र गुंगरड सर, कदम सर, भक्ती जाधव मॅडम, आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आमच्यासोबत खूप मोठा बंदोबस्त आहे, जसं की एखाद्या राजकीय पुढाऱ्याला बंदोबस्त असतो असा तसा. त्यामुळं असं वाटतंय की आम्हाला आम्हीच निवडणुकीला उभे आहोत की काय. पण मतदान प्रक्रिया आम्ही सगळी सुरळीत अगदी व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे. आम्हाला दिलेला तालुक्याचे प्रांताधिकारी यांनी जे ट्रेनिंग दिलं त्या ट्रेनिंगमुळं आम्ही नक्कीच तयार झालो आणि भविष्यामध्ये किती निवडणूक आल्या तरी आम्ही हार पत्करणार नाहीत. केंद्राध्यक्ष म्हणून काम करायला आमचं फोंडा कॉलेजचे सर्व टीम तयार आहे. वाह, मजा आली सर. एकंदरीत मजा आली सर. ओके. तर मित्रांनो, हे आमचे आज दिवसभर ड्युटीला आमच्याबरोबर होते. हे नाशिकवरून आलेले आहेत. तर सर, कसा वाटला ड्युटीचा अनुभव आजच्या दिवसातला? खूप छान वाटलं आणि सरांबरोबर काम करायला खूप आनंद वाटला. आमची इच्छा आहे की परत पुढच्या वेळेस पण तुम्हीच आम्हाला मिळावा आणि केंद्र नायक म्हणून आम्ही तुमच्या आस्थापनेत काम करावं हीच आमची इच्छा आहे. ओके, थँक्यू. हे पण आता आम्ही निघालेलो आहोत, बसमध्ये बसतोय, ड्युटी करून निघालेलो आहोत. हे पण आमचे नांचे सरांचे बंधू, ड्युटी करून आम्ही आता सुखरूप निघालेलो आहोत. पहा, दिवसभर थकून सुद्धा सगळे घरी चाललेत. तर पहा, सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, कारण की सगळे सुखरूप सुटलेले आहेत. हे आमचे फडसर, कसं वाटतंय सर? नाही, बरं आहे. सर, मी नको तुमच्या बरोबर, तुमचं तुम्ही बघा. हे सगळे आमची गँग. हे पहा, आता 8:30 वाजलेले आहेत. आम्ही आता या ठिकाणी साहित्य जमा करणार आहोत आणि त्यानंतर जेवणाची सोय सुद्धा या ठिकाणी केलेली आहे. जेवण वगैरे करून नंतर आम्ही घरी जाणार आहोत. एका बसचं आगमन झालेलं आहे केंद्रामध्ये. तर हे पहा, सर्व साहित्य वगैरे आता या ठिकाणी आम्ही जमा करतोय. आम्हीच नाही तर सर्वच केंद्रावरून आलेले सर्व कर्मचारी आपापलं सर्व साहित्य प्रशासनाकडे जमा करत आहे. दिवसभर अगदी काळजीपूर्वक केलेलं काम आणि या ठिकाणी सुद्धा काळजीपूर्वक अगदी जमा करतायत. हे पहा, आमचे सर्व सहकारी, हे गांगुडे सर. कसं वाटलं गांगुडे सर ड्युटी करून? मस्त वाटलं सर. कसं वाटलं ड्युटी करून? एकदम मस्त. मस्त गेला दिवस. होय ना, म्हणजे तुम्हाला परत अशी किती वेळा ड्युटी जर मिळाली तरी तुम्ही आनंदाने ड्युटी करणार. 100%. अरे वा, फोंडा हायस्कूलचे सर्व शिक्षक आहेत. पहा सर, तुम्ही सुद्धा ड्युटी परत लागली तरी 100% करू शकता. वा 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 वा, धन्यवाद. तर मित्रांनो, हे माझ्याबरोबर 1 नंबरचे होते, परंतु सर्व काम त्यांनीच केलं. खूप मदत केली, सहकार्य केलं आणि म्हणून सर्व कार्य व्यवस्थित पार पडलं. सर, कसं वाटलं ड्युटी करताना? खूपच छान वाटलं. आपल्याबरोबर ड्युटी करताना मजा आली. ओके, थँक्यू सर. ओके. आता या ठिकाणी 9 वाजलेत आणि आमचं सर्व कार्य मुक्ती झालेले आहे. इलेक्शनची ड्युटी अतिशय आनंदात गेलेली आहे, अतिशय मजेशीर गेलेली आहे. हे आमचे सहकारी मित्र वसावी सर, हे मिस्टर गांगुडे सर, आणि आमचे बडबड करणारे फड सर आणि आमचे गणित तज्ज्ञ. भेटू मित्रांनो पुढे.